नमस्कार मित्रांनो, मी लहू जायवे. तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, आपण मराठी व्याकरणावर आलेल्या रोज वेगवेगळ्या प्रश्नांचा सराव घेत असतो. पोलीस भरती, तलाठी भरती, ग्रामसेवक, लिपिक, शिक्षक भरती आणि एमपीसीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षेला आलेले मराठी व्याकरणाचे सर्व प्रश्न आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. चला तर मराठी व्याकरण PYQ भाग 4 आज आपला चालू आहे. पहिले हे 3 भाग आपल्या यूट्यूबवरती आहेत, तेही तुम्ही पहा. अधिक वेळ न दवडता प्रश्नांकडे जाऊया. पहा, पहिलाच प्रश्न मित्रांनो, संपूर्ण प्रश्नांची उत्तरं तुम्हाला सोडवायची. वाचायला काही वेळ घ्या आणि कमेंट बॉक्समध्ये मला याचं उत्तर द्या. शैल या शब्दाला समानार्थी शब्द सांगा. समानार्थी शब्द विचारलाय शैल या शब्दाचा. चला, कमेंट बॉक्समध्ये तुमचं उत्तर आलं की लगेच मी इकडं माझं उत्तर सुद्धा त्याच्या अगोदर तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतोय. ठीक आहे, चला पाहूया आपण. शैल या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? पर्वत, अभि, अचल आणि 4 नंबर दिले वरील सर्व. मित्रांनो, पर्वतालाच अभि, अभिलाच पर्वत, अचल हे तीनही पर्याय पर्वताला आहे. याच्याशिवाय गिरी सुद्धा म्हणतात पर्वताला, हेही लक्षात असू द्या. हां, आखी भूधर सुद्धा म्हणतात, भूधर हे पर्वताला म्हणतात. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढे जाऊया. प्रश्न वाचून घ्या. नवीन शब्द आहे, आयोगाने सुद्धा विचारलेला आहे. आयदान म्हणजे काय? आयदान या शब्दाचा अर्थ लिहा. आयदान या शब्दाचा अर्थ लिहा. आमंत्रण, जेवणासाठी लागणारी भांडी, पायपुसणी आणि झाडू. मित्रांनो, झाडूला तर नक्की आयदान म्हणत नाहीत, झाडूला झाडू म्हणतात, भुताडा सुद्धा म्हणतात. आता हा शब्द तुमच्यासाठी थोडासा नवीन असेल. भुताडा, भुताडा म्हणजेच झाडू, पुसणी. ठीक आहे. पायपुसणी म्हणजे काय? दारात टाकलेला कपडा, तिला पायपुसणी म्हणतात. हे आपल्या प्रश्नाचं उत्तर नाही आहे. आमंत्रण म्हणजे आयदान का? नाही, आमंत्रण म्हणजे आयदान नाही. परंतु आमंत्रित लोकांना जेवण्यासाठी मात्र आयदान लागतंय. आयदान म्हणजे जेवण्यासाठी लागणारी भांडीला आयदान असे म्हणतात. ठीक आहे. भटारखान्यामध्ये आयदान असतं म्हणजे लागणारी भांडी असतात. ओके, चला पुढे जाऊया. पुढचा शब्द बघा. राजकीय नेते फक्त लेखनात शूरपणा दाखवतात. अधोरेखित शब्दाचा वाक्प्रचार ओळखा. राजकीय नेते फक्त लेखनात शूरपणा दाखवतात. या वाक्यावर एक वाक्प्रचार तयार होतोय आणि तो वाक्प्रचार तुम्हाला ओळखायचा आहे. पहा मित्रांनो, वाचून घ्या पर्याय आणि कमेंट बॉक्समध्ये लगेच सांगा. मी पर्याय वाचतोय. गुण उधळणे, कागदी घोडे नाचविणे, चुरमुरे खात बसणे आणि जीवाची उलघाल होणे. हे पहा मित्रांनो, आपण शेवटाकडनं वरती जाऊया. जीवाची उलघाल होणे म्हणजे बेचैन होणे. पण राजकीय लोक बेचैन नाही, आपल्याला प्रश्नात तसा मतितार्थ नाही आहे. चुरमुरे खात बसणे म्हणजे शांत बसणे, काही न सुचणे. कागदी घोडे नाचवणे म्हणजे फक्त लेखनात शूरपणा दाखवणे, त्याला कागदी घोडे नाचवणे म्हणतात. कार्यालयामध्ये बहुतेक वेळेस राजकीय नेते फक्त कागदी घोडे नाचवतात, लेखनात शूरपणा दाखवतात, कृतीत मात्र शून्य असतात, असा या वाक्प्रचाराचा अर्थ होतो. आणि गुण उधळणे म्हणजे अवगुण दाखवणे, हा वेगळा वाक्प्रचार. चला पुढे जाऊया. जीव टांगणीला लागणे या वाक्प्रचाराचा अर्थ शोधा. पहा, परत वाक्प्रचारच विचारलाय. जीव टांगणीला लागणे या वाक्प्रचाराचा अर्थ शोधा. तुम्हीही उत्तर देण्याचा प्रयत्न करा. जीवावर उदार होणे, उतविळा होणे, खूप कष्ट करणे आणि चिंताग्रस्त होणे. जीव टांगणीला लागणे. चला, जीव टांगणीला लागणे म्हणजे मित्रांनो जीवावर उदार होणे नाही आहे. ठीक आहे, जीवावर उदार होणे नाही. उताविळा होणे नाही. उताविळा आपण होतो एखाद्या गोष्टीत काम करण्यात अति उताविळीपणा झाला. ठीक आहे. खूप कष्ट करणे, जीव टांगणे लागले नाही. कष्ट सोसणे, कष्ट करणे नाही. चिंताग्रस्त होणे म्हणजे जीव टांगणीला लागणे. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे उत्तर क्रमांक 4. पुढच्या प्रश्नाकडे लगेच जाऊया. योग्य तो पर्याय निवडून खालील म्हण पूर्ण करा. पहिले वाक्प्रचार होते, आता म्हण तुम्हाला पूर्ण करायची. बघा, शहाण्याला शब्दाचा मार. आधी शहाण्या माणसांना जास्त सांगावं लागत नाही. शहाण्याला शब्दाचा मार. पर्याय दिलेत: काठीचा, हंटरचा, चाबकाचा आणि माझ्या तोंडातून अलगद मन निघून गेली. शहाण्याला शब्दाचा मार, याचं उत्तर आहे शहाण्याला शब्दाचा मार. म्हणजे प्रत्येकाला पनिशमेंट करताना काठीनी करावी असं काही नाही. तर शहाण्याला एक थोडासा समर्पक शब्द जरी बोललं तरी तो समजून जातो की समोरच्याला आपल्याला काय सांगायचं, या म्हणीचा अर्थ आहे. चला पुढे जाऊया. घरोघरी मातीच्या चुली या म्हणीची समानार्थी म्हण ओळखा. थोडासा तुम्हाला कोड्यात टाकणारा प्रश्न आहे. या म्हणीची समानार्थी म्हण तुम्हाला ओळखायची. चला प्रयत्न करा, पाहूया आपण कोणत्या म्हणीचं उत्तर देऊ शकते. घरोघरी मातीच्या चुली याची समानार्थी म्हण ओळखायची. ध्वनी तसा प्रतिध्वनी, पळसाला पाने 3, गर्वाचे घर खाली आणि बळी तो कानपिळी. पहा मित्रांनो, बळी तो कानपिळी म्हणजे शिरजोरपणा दाखवणे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर नाही आहे, विरोधी प्रश्नाची म्हण नाही आहे. पुढे बघा, गर्वाचे घर खाली. गर्वाचे घर खाली घरोघरी मातीच्या चुलीचा काहीही संबंध येत नाही. ठीक आहे. अतिगर्व केल्यास आपल्याला त्याची
एक दिवस पश्चातापाची वेळ येते. घरोघरी मातीच्या चुली, ध्वनी तसा प्रतिध्वनी, ध्वनी तसा प्रतिध्वनी नसतो. ठीक आहे, ध्वनी तसा प्रतिध्वनी नसतो म्हणजे तशा अर्थाची म्हण नसते. आणि पळसाला पाने तीन म्हणजेच मित्रांनो सर्वत्र सारखी परिस्थिती असणे, सर्वत्र सारखी परिस्थिती असणे, सर्वत्र सारखी परिस्थिती, यालाच आपण म्हणतो पळसाला पाने तीन म्हणजेच मित्रांनो काय, तर घरोघरी मातीच्या चुली. ठीक आहे, उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक 2. पुढे जाऊया. पहा, पुढारी या शब्दाचा विरोधार्थी शब्द विचारलाय. पुढारी या शब्दाचा विरोधार्थी शब्द बघा, शोधा. आता एक तर दिलं त्यांनी पुरोगामी, कधी कधी तर कार्यकर्ता देतील आणि आपल्याला वाटेल की पुढाऱ्याचा कार्यकर्ता असतो, मग कार्यकर्त्याला क्लिक करून आपला आयुष्यभर कार्यकर्ता बनून जाईल, पण आपल्याला नोकरी लागणार नाही. चला, पुढारी शब्दाच्या विरोधार्थी शब्दाचं उत्तर सांगा. मीही वाचतो. आजी, आजी म्हणजे विद्यमान मित्रांनो. आजीचा अर्थ होतो विद्यमान. आजी म्हणजे विद्यमान, त्याला आपण आजी म्हणतो. आजी सरपंच म्हणजे गावात आत्ता असलेला सरपंच, त्याला आजी सरपंच म्हणायचं. हे प्रश्नाचं उत्तर नाही आहे. प्रतिगामी आणि पुरोगामी म्हणजे काय माहिती तुम्हाला? पुरोगामी म्हणजे आधुनिक विचारसरणीचे, प्रतिगामी म्हणजे जुन्या विचारसरणीचे. ठीक आहे, हे दोन्ही प्रश्नांची उत्तरं आपल्या नाही आहेत. अनुयायी, पुढाऱ्याचा कार्यकर्ता म्हणजे अनुयायी. ठीक आहे, पुढारी शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे अनुयायी. पुढारी म्हणजे नेता, ज्याला आपण दुसऱ्या भाषेमध्ये धुरीण म्हणतो. परीक्षेला आलेला प्रश्न आहे धुरीण. धुरीण म्हणजे नेता. ठीक आहे, धुरीण म्हणजे नेता किंवा धुरीण म्हणजे पुढारी. पुढारी या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा असा प्रश्न आला होता, आयोगाने विचारला होता. धुरीण त्याचं उत्तर होतं, म्हणजेच अनुयायी त्याचा विरुद्धार्थी. या तिन्ही शब्दांचा विरुद्धार्थी. ठीक आहे, अनुयायी म्हणजे पुढारीचा अनुयायी. पुढे जाऊ. पहा मित्रांनो, नैसर्गिक शब्दाच्या उलट अर्थाचा शब्द निवडा. प्रश्न विचारण्याची स्टाईल थोडीशी वेगळी, बाकी काही नाही. नैसर्गिक या शब्दाच्या उलट अर्थाचा शब्द निवडायचा आहे. ठीक आहे, म्हणजे विरुद्धार्थी शब्द निवडायचा आहे, वेगळं काही विचारलं नाही. नैसर्गिक म्हणजे नॅचरल. नॅचरलच्या विरुद्ध काय असतं बघा मित्रांनो? प्राकृतिक असतं का? नाही. प्राकृतिक म्हणजे भौगोलिक. ठीक आहे, नाही. स्वाभाविक, नॅचरल नाही. स्वाभाविक वेगळं, नैसर्गिक वेगळं. नैसर्गिक आणि स्वाभाविक आपल्याला विरुद्ध विचारलाय म्हणून वेगळं. ठीक आहे, उलट अर्थाचा घ्यायचा आपल्याला. नैसर्गिकच्या विरुद्ध असतो कृत्रिम. ठीक आहे, सृष्टी नाही. हां, दृष्टीनं सृष्टी दिसते परंतु त्याचं उत्तर ते नाही. पुढे जाऊया. पुढे बघा काय विचारलंय. जमिनीवर आणि पाण्यात राहणारा. जो जमिनीवर सुद्धा राहतोय आणि पाण्यात सुद्धा राहतोय. नुसता जमिनीवर राहिला असता तर आपल्याला वेगळं उत्तर आलं असतं, पाण्यात राहिला असता तर वेगळं उत्तर आलं असतं. पण दोन्ही ठिकाणी राहू शकणारा जो आहे त्याला एक शब्द विचारलाय, तो शब्द आपल्याला शोधायचा आहे. चला शोधूया. निशाचर नाही. निशा म्हणजे रात्र मित्रांनो. निशा म्हणजे रात्र, त्यालाच आपण यामिनी म्हणतो. यामिनी म्हणजे रात्र, निशा म्हणजे रात्र, रजनी म्हणजे रात्र. ठीक आहे, हे समानार्थी शब्द आहेत, पण आपल्याला हे आपलं उत्तर नाही आहे. निशाचर म्हणजे रात्री फिरणारा, हे आपलं उत्तर नाही आहे. फक्त तुम्हाला पर्यायाचा अर्थ सांगितला. जलचर, जलचर म्हणजे पाण्यात राहणारा. जलचर हा फक्त पाण्यात राहतो. मासा हा फक्त पाण्यात राहू शकतो, जमिनीवर राहू शकत नाही, म्हणून त्याला जलचर म्हणतो. हेही आपल्या प्रश्नाचं उत्तर नाही. उभयचर, उभयचर म्हणजे जो पाण्यात सुद्धा राहू शकतो आणि जो जमिनीवर सुद्धा राहू शकतो, त्याला आपण उभयचर म्हणतो. आणि आपल्याला तेच विचारलंय जमिनीवर आणि पाण्यात राहणारा कोण, तर तो असतो उभयचर, दोन्हीकडे राहणारा. आणि चराचर म्हणजे सगळीकडे. ठीक आहे, चला पुढे जाऊया. मी नाग पाहिली या वाक्यात नाग शब्दाचे दोन वेगवेगळे अर्थ कोणते? म्हणजे मी नाग पाहिली ऐवजी पाहिला येतो. मी नाग पाहिला या वाक्यात शब्दाचे दोन वेगवेगळे अर्थ कोणते? आता एकाच शब्दाला दोन अर्थ असू शकतात. इथं एका शब्दाला दोन अर्थ दिलेले आहेत, ते तुम्हाला खाली ओळखायचे. चला कसं सुरुवात करायची शेवटून करूया. तोपर्यंत पर्यायात तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुमचं उत्तर सांगा. मी पर्याय वाचतोय. भुजंग व विहंग, साप व तुरुंग, सर्प व वाघ आणि सर्प व हत्ती. पहा मित्रांनो, एक तर कन्सेप्ट क्लिअर आहे की नागाला साप म्हणतात, म्हणजे सापाची एक नाग आहे, सापाची एक प्रजात आहे. भारतामध्ये सापाच्या ज्या जाती आहेत त्या सापाच्या जातीपैकी एक नाग नावाची विषारी जात आहे. ठीक आहे, घोणस नावाची एक विषारी जात आहे, मण्यार नावाची एक विषारी जात आहे आणि फुरसे नावाची एक विषारी जाती. या चारच जाती विषारी महाराष्ट्राच्या मातीमध्ये आढळतात. इतर शक्यतो सगळे जे साप आहेत, सर्प आहेत, ते बिनविषारी आहेत. चला हा वेगळा भाग आहे, तो वेगळा भाग आहे. दोन अर्थ तुम्हाला सांगायचे आहेत. पहा आपण शेवटच्या पर्यायाकडनं वर जाऊ. एक फिक्स झालं की इथं सर्प आला, इथं सर्प आला, इथं सर्प आला. याच्यात सर्प आला नाही म्हणजे हे आपलं उत्तर नाहीच आहे. पण भुजंगाला साप म्हणतात हे मात्र खरं आहे. फक्त उत्तर आपलं का नाही तर इथं विहंग एक शब्द आलाय. विहंग शब्दाचा अर्थ होतो पक्षी. आपल्याला दोन अर्थ विचारलेत, नागाचा अर्थ पक्षी होत नाही म्हणून हे आपलं उत्तर नाही.
सर्प आणि तुरुंग अजिबात नाही. सर्प आणि तुरुंग म्हणजे घोडा. ठीक आहे. तुरुंग म्हणजे काय मित्रांनो? घोडा. म्हणजे हा घोडा झाला, हा सर्प झाला. नागाचं दोन अर्थ हे नाही होत. ठीक आहे. हे आपल्या प्रश्नाचं उत्तर नाही. इथे विचारलं साप आणि वाघ. वाघ तुम्हाला माहिती नाही. मग सर्प म्हणजे काय तर तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, सर्प जो असतो तो अगदी कसा असतो काय ते फणी वगैरे काढणं तुम्हाला माहिती. ठीक आहे. आत्ता हत्तीला सुद्धा सोंड असते हे तर तुम्हाला माहिती. म्हणजे नाग म्हणजे सर्प आणि हत्ती यांच्यात चित्रात काहीतरी साम्य आहे तुमच्या लक्षात येईल. आणि म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे सापालाच नाग म्हणतात आणि सापालाच हत्ती म्हणतात. म्हणजे मित्रांनो नाग या शब्दाला सर्प व हत्ती असे दोन पर्याय आहेत, हे लक्षात असू द्या. खालील शब्दातून वस्त्र व आकाश अर्थ असलेला शब्द निवडा. ज्याला वस्त्रही म्हणतात आणि आकाशही म्हणतात असा दोन्हीपैकी एक शब्द खाली दिलाय, तो तुम्हाला निवडायचा आहे. चला सुरुवातीकडनं जाऊया. नभ. नभ म्हणजे आकाश. ठीक आहे. नभ म्हणजे काय? आकाश. पण वस्त्र होत नाही म्हणून हे आपलं उत्तर नाही. गगन. गगन म्हणजे आकाश पण ते वस्त्र नाही. पट म्हणजे काय तर मित्रांनो पट म्हणजे कापड. पट म्हणजे कापड. ठीक आहे. पण कापड म्हणजे आकाश होत नाही. पण प्रॉपर अंबर शब्द जो आहे, अंबर शब्दाला मात्र दोन अर्थ आहे मित्रांनो. एक अंबर शब्दाचा अर्थ होतो वस्त्र आणि दुसरा अंबर शब्दाचा अर्थ होतो आकाश. वरती प्रश्नात वाचा. हेच आपल्याला विचारलं होतं की वस्त्र आणि आकाश. आपलं उत्तर क्रमांक 4. चला पुढे जाऊया. शुद्ध शब्द ओळखा. आता ही सगळ्यात स्पर्धा परीक्षा तयार करणाऱ्या पोरांची अडचण होऊन जाते, कारण शुद्ध शब्द करता करता आपले अशुद्ध शब्द लिहून जातात. म्हणून याची एक गंमत मी तुम्हाला सांगणार आहे. शुद्ध शब्द कसे ओळखायचे. तत्पूर्वी प्रश्नांकडे जाऊया. आध्यात्मिक, आध्यात्मिक, आध्यात्मिक आणि आध्यात्मिक. अ आणि आचा फक्त बदल ठेवला आहे. ठीक आहे. इकडे वेलांटीचा बदल केलेला आहे. ठीक आहे. चला पाहूया आपण. इथं आध्यात्मिक वेलांटी चुकीची आहे, इथं सुद्धा चूक आहे. आध्यात्मिक इथपर्यंत शब्द बरोबर आहे पण वेलांटी चुकली आहे. आध्यात्मिक इथून पुढे शब्द बरोबर आहे, एवढा शब्द बरोबर आहे पण इथं मात्र चूक झाली आहे. आला काना आ पाहिजे, धला ए जोडलेला आणि त्याला काना पाहिजे, तला म जोडून पहिली वेलांटी पाहिजे आणि क पाहिजे, मग आपल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर येईल. याच्यासाठी एक ट्रिक्स आहे मित्रांनो. पुस्तकामध्ये जे अशुद्ध शब्द असतील त्याच्यावर आत्ताच पट्टी लावून टाका किंवा काट लावून टाका. असे शब्द याचं शेड्यूल जर तुम्ही बनवलं की रोज एकदा असे 25-30 शब्द लिहून काढायचे, रोज एकदा 10-5 दिवस असं केलं की शुद्ध शब्द तुमचे चुकणार नाहीत. चला पुढे जाऊया. खालीलपैकी अर्धस्वर नसणारा, हे लक्षात घ्या बाळांनो, नसणारा विचारलाय. नसणारा वर्ण ओळखा. अर्धस्वर नसणारा वर्ण ओळखा. मुळात आता तुम्हाला वर्णमाला शिकलेले आहेत, तसं इथं ऊ दिले मित्रांनो. ऊ हा पूर्ण स्वर आहे. म्हणजे जे आपले स्वर असतात त्यात हा ऊ असेल किंवा हा ऊ असेल मोठा, हे आपले स्वर आहेत. हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असू शकत नाही. इथपर्यंत तर कळले. ठीक आहे. अर्धा स्वर नसणारा सांगितलं होतं. बाकी हे तिन्ही सुद्धा अर्धस्वर आहेत. म्हणजेच काय मित्रांनो, य, र, ल आणि व या 4 वर्णांना आपण अर्धस्वर मानतो. कारण हे 4 शब्द जे आहेत यांच्याऐवजी संधी होत असताना इतर स्वर येतात. ठीक आहे. याच्या ऐवजी ई येतो, रच्या ऐवजी रू येतो, मी काल सुद्धा सांगितलं होतं. लच्या ऐवजी रू येतो आणि वच्या ऐवजी ऊ येतो. म्हणून ह्या वर्षांना आपण अर्धस्वर मानतो. म्हणजे 1, 2, 3 तीनही अर्धस्वर आहेत. नसणारा कोण तर नसणारा आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऊ इथे. हे लक्षात घ्या. म्हणजे हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. समजलं. चला पुढे जाऊया. जगन्नाथ या संधीचा विग्रह ओळखा. संधीचा विग्रह ओळखायला सांगितला. जगन्नाथ संधी विग्रह आवडता प्रश्न आहे सगळ्या परीक्षांचा. आणि संधी नावाचं प्रकरण आपण अवघड मानतो, पण जर टेक्निक्सनी गेलो तर संधी नावाचं प्रकरण एकदम सोपं आहे मित्रांनो. फक्त संधीचा विग्रह ओळखता आला पाहिजे. पहिला शब्द दिलाय बघा, वाचून घ्या पर्याय. जगथ अधिक नाथ, जगत अधिक नाथ, जगत पाय मोडलेला अधिक नाथ, जगन अधिक नाथ. ठीक आहे. आणि कमेंट बॉक्समध्ये तुमचं उत्तर सांगा. मी संधी स्वतः सोडून दाखवणार आहे तुम्हाला. पहा मित्रांनो, इथं जगथ आपल्या प्रश्नाचं उत्तर होऊ शकत नाही. इथं त येत नाही संधीमध्ये. इथं जगत बरोबर आलाय पण याचा पाय मात्र मोडून दिला नाही, म्हणून हे आपल्या प्रश्नाचं उत्तर होऊ शकत नाही. आले का लक्षामध्ये. पुढे जगत अधिक नाथ, त्याचा पाय मोडून दिलाय आणि अधिक नाथ दिलाय. हे एकदम क्लिअर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. इथं जग न होऊ शकत नाही म्हणून हे आपल्या प्रश्नाचं उत्तर नाही. आता संधी कशी सोडवायची ते सांगतो. इथं तुम्हाला दिलंय त्यांनी जगतनाथ, म्हणजे असं दिलंय तुम्हाला जगन्नाथ,
जगन्नाथ ह्या शब्दाची संधी कशी सोडवायची? तर उत्तर असं लिहायचं, जगत पाय मोडलेला अधिक नाथ. आता पाहूया आपण का, तर त म्हणजे काय, तर ह्यात पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण त आहे, अधिक त्याच्यामध्ये न आलाय, ही व्यंजन संधी झाली, त व्यंजन संधी. पण तिचा एक नेम आहे, त या व्यंजनाच्या समोर न आला तर पहिल्या त बद्दल त्याच्या जागी त्याच्याच गटातला अनुनासिक येतो. आता तचा गट जर पाहिला तुम्ही तर त, थ, द, ध आणि न. आता हा न यातला अनुनासिक आहे, मग ह्या तऐवजी न येणार, ह्या तऐवजी जर इथं न हा घ्या नळाचा, ठीक आहे, इथं न आलं, मग हे न अधिक हे न बरोबर न ला न, आणि मग आपली संधी झाली जगतनाथ. इथं जगन्नाथ म्हणजे इथं घेऊन जाईल मी तुम्हाला, इथं आलं लक्षामध्ये. चला पुढे, व्याकरणातील मूळ शब्दाला काय म्हणतात? भाषा व लिपी नावाच्या प्रकरणातला हा प्रश्न आहे. कमेंट बॉक्समध्ये तुमचं उत्तर सांगा. 4 पर्याय वाचून घ्या. पहिला पर्याय आहे प्रकृती, विकृती, अव्यय आणि विकारी. चला पाहूया आपण. पहा, व्याकरणातल्या मूळ शब्दाला काय म्हणायचं? व्याकरणातला मूळ शब्द जो असतो ना मित्रांनो, तो प्रकृती असतो. उत्तर सांगून टाकतो. आता प्रकृती म्हणजे मूळ शब्द, मी मूळ शब्द घेतला गाव. आता हा पर्याय का नाही, व्याकरणाच्या शब्दाचा झालेला जो बदल असतो ना, व्याकरणाच्या शाब्दिक रूपामध्ये झालेला जो बदल असतो त्याला आपण विकृती म्हणतो. मी जर गाव शब्दाला गावात म्हटलं तर याच्यात बदल झाला, याला विभक्तीचा प्रत्यय लागल्यामुळे याचं सामान्य रूप सुद्धा झालं, ही याची विकृती झाली. ठीक आहे. अव्यय म्हणजे काय? अव्यय म्हणजे ज्याच्यामध्ये बदल होत नाही तो शब्द. लक्षात आलं? म्हणजे इथं तऐवजी मी कुठल्याही विभक्तीचा प्रत्यय लावला तर गावचं गावात राहणार आहे. आलं लक्षामध्ये? किंवा मी गावात म्हटलं, हा विभक्तीचा प्रत्यय, याला अव्ययाचा प्रत्यय सुद्धा मला लावता येतो. मी म्हटलं गावामध्ये, आता हा मध्ये शब्द आहे, याच्यामध्ये बदल होत नाही, गावामध्ये लावा, गावात लावा, गावातून लावा. विकार म्हणजे बदल. ठीक आहे, इथं विकारी दिले प्रकृती. मूळ शब्द म्हणजे काय आणि बदललेला शब्द म्हणजे प्रकृती, मूळ शब्दाचा प्रकार. सर्वनामाचा प्रकार ओळखा. मी देवळात गेलो तेव्हा आपण इकडे घरी आलात का? प्रश्न जरा गमतीशीर आहे, पण सर्वनामाला अधोरेखित करून दिलं नाही, ते देणं अपेक्षित होतं. चला आपण घेऊ, इथं पाहू आपण याला अधोरेखित करून टाकू. आता ओळखा. मी देवळात गेलो तेव्हा आपण इकडे घरी आलात का? मी देवळात गेलो तेव्हा आपण इकडे घरी आलात का? आता या काच्या नादी लागू नका, प्रश्न दिलाय म्हणून दिलाय. पर्याय वाचा. प्रथम पुरुषी, द्वितीय पुरुषी, तृतीय पुरुषी आणि यापैकी नाही. जेव्हा वक्त्यानं म्हणजे बोलणाऱ्या व्यक्तीनं स्वतःबद्दल माहिती सांगितलेली असते तेव्हा तो प्रथम पुरुषी असतो. जेव्हा बोलणारा दुसऱ्या व्यक्तीशी बोलतो तेव्हा तो समोरचा व्यक्ती द्वितीय पुरुषी असतो. जेव्हा पहिला व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीशी तिसऱ्या व्यक्तीबद्दल बोलत असतो तेव्हा ती तिसरी व्यक्ती तृतीय पुरुषी असते. असे व्याकरणामध्ये 3 पुरुष मानले जातात. आता इथं सांगितलंय मी देवळात गेलो, हे एक स्वतंत्र वाक्य दिले, तेव्हा आपण इकडे आलात का? ठीक आहे. आता हे अधोरेखित त्याच्यासाठी मी इथं रेषा मारणं योग्य होणार नाही, फक्त मी सांगितलंय. आता मी माझ्याबद्दल बोलतो, मी देवळात गेलो तेव्हा आपण घरी आलात का? मी माझ्याबद्दल हा मी आलाय, मग ह्या प्रथम पुरुषी याचं उत्तर ठरेल. इथपर्यंत कळलंय? आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळाले. आता जर ही खूण इथं न देता पाहूया आपण, त्यांनी जर इथं दिली असती, पहा, मी देवळात गेलो तेव्हा आपण घरी आलात का? मी देवळात गेलो तेव्हा आपण घरी आलात का? आपण म्हणजे हा आपण तुमच्यासाठी आलाय, मग इथं द्वितीय पुरुष आलं असतं. हे लक्षात घ्या. लक्षात येत आहे? लक्षात येत आहे? ठीक आहे. आणि आपल्या प्रश्नाचं उत्तर हे पहिलं होतं. आता जर आपण असेल तर दुसरं येईल. याच्यात आणखीन व्याकरणामध्ये आपण 3 ठिकाणी येतो. मी 3ही याचं व्याकरणाचं लेक्चर माझ्या सर्वनामावर यूट्यूब चॅनलला आहे, ते तुम्ही एकदा बघून घ्या. पुढे चला. भारतातील शूर सैनिक आहेत, विशेषणाचा प्रकार ओळखा. भारतातील सैनिक शूर आहेत, सैनिक शूर आहेत, विशेषणच आलंय, पण ते विधिविशेषण आले. विधिविशेषण म्हणजे नामाच्या नंतर येणारं, अधिविशेषण म्हणजे नामाच्या आधी येणारं. इथं जर शूर सैनिक घेतलं असतं, शूर सैनिक, तर हे अधिविशेषण झालं असतं. किंवा मी सैनिक आता शूर आहेत असं घेतलंय, सैनिक शूर आहेत, तर फरक काय पडत नाही, हे विशेषणच आहे, फक्त हे नामाच्या नंतर आलंय म्हणून विधिविशेषण, हे नामाच्या आधी आलंय म्हणून अधिविशेषण, बाकी काही नाही. चला मूळ प्रश्नाकडे येऊया. पर्याय दिलेत गुण विशेषण, संख्या विशेषण, सार्वनामिक विशेषण आणि धातुसाधित विशेषण. शूर हा गुण आहे म्हणून प्रश्न क्रमांकाकडे आपण जाताना शेवटून जाऊया, आपल्या लक्षात येईल. धातुसाधित विशेषण दिलंय नाही, धातुसाधित विशेषण म्हणून जर यायचं असतं तर मग मी असं म्हटलं असतं,
खाणारी माणसे, खाणारी माणसे असं जर म्हटलं असतं ना, मुद्दाम थोडासा सराव घेतोय, माणसे नाम झालं असतं मित्रांनो, आणि खा धातूपासून हे म्हणलंय म्हणून हे धातू साधित विशेषण झालं असतं. सार्वनामिक विशेषण म्हणताना मी जर म्हटलं असतं तो मुलगा, आता मी मुलगा हुशार, छान, मोठा, लहान काहीच दिलं नाही, हे नाम झालंय आणि या नामाबद्दलची अधिक माहिती तो या शब्दानं सांगितले, ते मूळचं सर्वनाम आहे म्हणून ते सार्वनामिक विशेषण झालं असतं. पण हे आत्ता आपल्या प्रश्नाची उत्तरं नाही आहेत, हे लक्षात असू द्या. संख्या विशेषण मी जर म्हटलं असतं की 5 गावे दुष्काळानं होरपून निघाली, 5 गावे, ठीक आहे, तर लक्षात घ्या इथं 5 हे संख्या विशेषण झालं असतं. ठीक आहे. आता गुणविशेषण म्हणजे काय, तर मित्रांनो इथं तुम्हाला त्यांनी सांगितलं सैनिक शूर आहे, हे विशेषणच आहे, फक्त विधिविशेषण म्हणून आले, आपल्या प्रश्नाचं उत्तर गुणविशेषण आहे. लक्षात येते, थोडीशी घाई होईल, तुम्ही मोशन स्लो करून पण हा व्हिडिओ पाहू शकता, तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न घेता यावेत म्हणून आपण थोडंसं घाईनं घेतोय. पुढे बघा, पुढील वाक्यातील कर्ता ओळखा. परीक्षेचा आवडता प्रश्न आहे, पोलीस भरतीवाल्याला तर खूप आवडतोय हा प्रश्न. पुढील वाक्यातील कर्ता ओळखायचा आहे तुम्हाला. प्रश्न आलाय त्याला थंडी वाजते. आता आपली कर्ता ओळखण्याची पद्धत कुठली आहे मित्रांनो, तर कर्ता ओळखत असताना आपण क्रियापद शोधतो. क्रियापद आहे वाजते. वाजते नावाचं क्रियापद घेतल्यानंतर यातला मूळ धातू आपल्याला घ्यायचा आहे. यातला मूळ धातू आहे वाज. मग आपण या मूळ धातूला प्रश्न विचारतो, वाजणारी काय, वाजणारी काय रे, विचारा प्रश्न. त्याला थंडी वाजते. वाजणारी काय, तो का, नाही, थंडी. मग आपल्या वाक्याचा कर्ता सापडला थंडी. कर्ता काय, थंडी. वाजणारी काय, तर थंडी. मग आपल्या प्रश्नाचं उत्तर आलं थंडी. आता इतर पर्याय का नाही, वाजते हे वाक्यातलं क्रियापद आहे मित्रांनो. आपल्याला विचारताना कर्ता विचारलाय, त्याला सर्वनाम आहे. तुम्हाला वाक्याचं बायफर्गेशन करता आलं पाहिजे. थंडी कर्ता आहे, आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. आणि अध्यारोध कर्ता म्हणजे काय, जो कर्ता लपलेला असतो. मी तर जर म्हटलं विद्या हेच धन, विद्या हेच धन, तर याच्यामध्ये क्रियापद सुद्धा अध्यारोध आहे, कर्ता सुद्धा अध्यारोध आहे. अध्यारोध कर्ता म्हणजे लपलेला कर्ता. ठीक आहे. चढल तो पडेल असं मी म्हटलं तर जो हा लपून बसलाय. ठीक आहे. चला पुढे जाऊया. मी क्रिकेट खेळत होतो. इंग्रजी दिलं नाही त्यांनी, पण लिहायचं आपल्याला. काळ ओळखायचा आहे. काळ ओळखा. चला ओळखा काळ. प्रश्न क्रमांकाची उत्तरं वाचून घ्या आणि काळ ओळखून जा. पर्याय क्रमांक 1 दिला आहे पूर्ण भूतकाळ, अपूर्ण भूतकाळ, अपूर्ण वर्तमान काळ आणि साधा भूतकाळ. इथे बघा, मी क्रिकेट खेळत होतो. खेळ नावाच्या धातूपासून खेळत नावाचा इथे धातुसाधित तयार झाला आणि खेळत होतो म्हणजे क्रिया आत्ताची नाही आहे. जेव्हा मी क्रिकेट खेळत आहे तेव्हा वर्तमानात झाली असती. मी क्रिकेट खेळत असेल तेव्हा ती चालू भविष्यकाळात झाली असती. पण तिथं मी क्रिकेट खेळत होतो. भूतकाळात जेव्हा मी क्रिकेट खेळत होतो तेव्हा माझी क्रिया संपलेली नव्हती, अजूनही चालूच असेल असा जेव्हा बोध होतो तेव्हा तो अपूर्ण भूतकाळ असतो. मी क्रिकेट खेळत होतो, माझं अजून खेळून झालं नव्हतं भूतकाळात, म्हणून आपलं उत्तर आहे अपूर्ण भूतकाळ. आता मी क्रिकेट खेळलो होतो म्हटलं असतं तर पूर्ण भूतकाळ आलं असतं, पण इथे नाही आहे. अपूर्ण वर्तमान काळ काय, मी क्रिकेट खेळत आहे, अजून माझं संपलेलं नाही. ठीक आहे. आणि साधा भूतकाळ मी क्रिकेट खेळत होतो. चला मी क्रिकेट खेळलो, जुना पहिला होऊन गेला. चला पुढील वाक्यातील प्रयोग ओळखायचा आहे. आला प्रयोग. प्रयोगावरती मित्रांनो MPSC पोलीस भरती शिक्षक या सगळ्या पदांसाठी एक प्रश्न मात्र नक्कीच येतो. कधी कधी 2 पण येतात. चला आपल्या पद्धतीने जाऊया. पर्यायाचा सकर्मक कर्तरी, अकर्मक कर्तरी, भावे आणि यापैकी नाही. प्रयोग आला की पहिलं कर्ता शोधायचा. पकडले क्रियापदाला प्रश्न विचारा. पकडणारा कोण, नारा कोण प्रश्न विचारल्याच्या नंतर उत्तर येतं पोलीस. हा आहे आपल्या वाक्याचा कर्ता. ठीक आहे. आता या कर्त्याला काय प्रत्यय लागला इथं शोधा. म्हणजे कर्त्याला प्रत्यय आहे. पकडण्याची क्रिया कोणावर झाली, चोरावर झाली. चोर आपल्या वाक्याचं कर्म आहे मित्रांनो. चोर काय आपल्या वाक्याचं कर्म आहे आणि कर्माला सुद्धा ला प्रत्यय लागलाय. कर्त्याला प्रत्यय, कर्माला प्रत्यय. प्रयोग कोणता, भावे प्रयोग. दोघांनाही प्रत्यय असला की भावे प्रयोग असतो. आता सकर्मक कर्तरी कधी झाला असता, सकर्मक कर्तरी जर असता तर कर्त्याला प्रत्यय आला नसता, कर्त्याला प्रत्यय आला नसता. अकर्मक कर्तरी कधी झाला असता, जेव्हा वाक्यामध्ये कर्म चाललेलं नसतं. पण इथे कर्म आलंय म्हणून हा नाही आणि कर्त्याला प्रत्यय आलाय म्हणून हा नाही. लक्षात आलं. नाही तर कालचा तक्ता मी तुम्हाला सांगितलेला आहे, तो लक्षात राहू द्या. पुढे बघा. तू माझ्याकडे आलास की मी येईल. पहा, उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखायला सांगितला. 2 शब्द किंवा 2 वाक्य ज्या अव्ययानं जोडली जातात ना मित्रांनो, त्याला उभयान्वयी अव्यय म्हणतात. म्हणून
ह्या उभयनवी अव्ययाचा प्रकार ओळखायला सांगितला आहे. आता मी थोडेसे पर्याय वाचतो. स्वरूपबोधक, उद्देशबोधक, कारणबोधक आणि संकेतबोधक. थोडंसं विश्लेषण करतो. स्वरूपबोधकमध्ये पहिल्या प्रश्नाचं किंवा पहिल्या वाक्याचं स्वरूप पुढच्या वाक्यात उलगडून दाखवलेलं असतं. तू माझ्याकडे आलास की मग येईल, नाही. लोकमान्य टिळक म्हणाले की स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे, मग मात्र स्वरूपबोधक झालं असतं. उद्देशबोधक, आमचे शरीर पिळदार व्हावे म्हणून आम्ही व्यायाम करतो, पहिल्या वाक्याचा उद्देश दुसऱ्या वाक्यात दाखवला असता. पण इथे तसं नाही. कारणबोधक, पहिल्या वाक्याचं कारण दुसऱ्या वाक्यात सांगितलेलं असतं. इथं जर मी वाक्य असं लिहिलं तर बघा बरं वाचून जरा, जर तू माझ्याकडे आलास तर मी येईल, आणि इथं जर तरचा उल्लेख होतो. ते काम कधी कधी की सुद्धा करतो जर तरचं, आणि त्या प्रश्नाचं उत्तर असतं संकेतबोधक. जर तू माझ्याकडे आलास, तू माझ्याकडे आलास की मी येईल, म्हणजे जर तू माझ्याकडे आलास तर मी येईल. लक्षात आलं? चला पुढे जाऊया. मुले क्रिकेट खेळू लागली, अधोरेखित क्रियापदाचा प्रकार सांगा. थोडासा गफलत करणारा प्रश्न आहे. तुम्हाला वारंवार वेगवेगळ्या प्रश्न, थोडंसं बाजूला सरकतोय म्हणजे तुमच्या लक्षात येईल. सहाय्यक क्रियापद, शक्य क्रियापद, उभयविध क्रियापद आणि यापैकी नाही, असे पर्याय यांनी दिलेले आहेत. थोडासा विचार करा. वाक्यात धातू बघा, त्याला मदत करणारं क्रियापद बघा, आणि यातून एक क्रियेचा बोध होतो की दोन क्रियेचा बोध होतो. चला जाऊया उत्तराकडे लगेच. पहा, पाल्यापर्यंतला त्यांनी सहाय्यक क्रियापद. सहाय्यक क्रियापद म्हणजे काय की क्रियापदाला सहाय्य केलं जातं. आता इकडे बघा मित्रांनो, मुले क्रिकेट खेळू लागली. खेळ नावाचा धातू या ठिकाणी दिलेला आहे. खेळू हा धातू साधित अधिक लागली हे क्रियापद, आणि हे दोन मिळून जर दोन क्रियाचा बोध होत असेल, बाळ एवढा लाडू खाऊन जा, खा आणि जा, क्रिया दोन आहेत, तर आपण सहाय्यक क्रियापद म्हटलं असतो. खेळली आणि लागली ह्या दोन क्रिया नाहीत. मुले मैदानावर खेळू लागली म्हणजे फक्त खेळली, खेळली आणि लागली असा त्याचा अर्थ होत नाही, म्हणून हे आपल्या प्रश्नाचं उत्तर नाही. शक्य क्रियापदामध्ये कर्त्याला एखादी क्रिया करणं शक्य आहे. आईला डोंगर चढवतो, बाबाला आता बसवते, शिक्षकांना आता शिकवते, मला अभ्यास करवतो, अशी क्रियापदं शक्य क्रियापदं असतात. यात खेळू लागली हे शक्य क्रियापद नाही आहे. उभयविध क्रियापद म्हणजे काय मित्रांनो, ज्या वाक्यामध्ये एका वाक्यामध्ये कर्म येतं आणि एका वाक्यामध्ये कर्म येत नाही, म्हणजे क्रियापद आपला अर्थ पूर्ण करताना क्रियापदाला गरज एकदा लागते एकदा लागत नाही, ते वाक्य जे असतं ते उभयविध क्रियापद असतं. इथे तसं नाही आहे. संयुक्त क्रियापद म्हणजे काय हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. बघा, ज्या वेळेस धातू साधित हा क्रिया पूर्ण करण्यासाठी क्रियापदाला मदत करतो आणि दोन्हीमधून फक्त एकाच क्रियेचा बोध होतो, खेळू लागली म्हणजे फक्त खेळली, तेव्हा ते वाक्याचं क्रियापद संयुक्त क्रियापद असतं. लक्षात येते? थोडी घाई होईल. क्रियापद नावाचं प्रकरण बघा, तुम्हाला सगळं व्यवस्थित समजून जाईल. चला पुढे जाऊ. गैरहजर या शब्दाचा प्रकार ओळखा. पहिलाच एक समास ओळखायला सांगितलं बघा. अव्ययभाव समास, तत्पुरुष समास, द्विगु समास आणि द्वंद्व समास. आता उत्तर सांगा. चला मी पण लगेच सांगणार आहे, तोपर्यंत तुम्ही सांगा. पहा, गैरहजर या शब्दाचा समास ओळखा. मित्रांनो, गैर, बिन, हे शब्द जे असतात ना, हे अव्ययभाव समासात फारशी उपसर्ग लागून आलेले असतात. उपसर्ग म्हणजे नामाच्या आधी लागलेला. इथं हा उपसर्ग लागलाय गैर, आणि हा फारशी उपसर्ग आहे, म्हणून याचं उत्तर आहे अव्ययभाव समास. अव्ययभाव समासाचा हा प्रकार आहे. तत्पुरुष नाही, द्विगु समास तुम्हाला माहिती आहे, आणि द्वंद्व समास सुद्धा माहिती आहे तुम्हाला. ठीक आहे, चला पुढे जाऊ. समासाच्या सविस्तर प्रकरणात बाकीचं विश्लेषण दिलेलं आहे. मुलांनी आता चालावे. प्रयोग ओळखा. प्रयोगाचं दुसरं वाक्य आले आणि आवडतं वाक्य बऱ्याच वेळा परीक्षेला आले. थोडंसं बारकाईने वाचा म्हणजे चुकणार नाही. अकर्मक भावे, सकर्मक भावे, कर्तरी आणि कर्मणी. पहा, मुलांनी आता चालावे. इथं मुलांनी नावाचा शब्द जो आला ना मित्रांनो, हा कर्ता आहे, ते लक्षात असू द्या. कर्म वाक्यात आलेलंच नाही आहे. आता विधानपूरकाच्या भूमिकेत आहे, म्हणजे ते क्रियाविशेषण आहे सगळं. कधी चालावे तर आत्ता चालावे. ठीक आहे. आता इकडे बघा, वाक्यात फक्त कर्ता आलाय, पण कर्त्याला प्रत्यय लागलाय. कर्म तर वाक्यात आलंच नाही. जर कर्त्याला प्रयोग लागलेला असेल तर कर्तरी प्रयोग नसतोच, म्हणजे हा प्रश्न निघून गेला. ठीक आहे. वाक्यात जर कर्म आलंच नाही तर कर्मणी प्रयोगाचा प्रश्नच उरत नाही. आता दोनच पर्याय राहिलेत, अकर्मक भावे प्रयोग आणि सकर्मक भावे प्रयोग. सकर्मक भावे प्रयोग येण्यासाठी वाक्यात कर्म यावं लागत होतं. वाक्यात कर्म आलेलं नाही आहे. उत्तर येतं आपलं अकर्मक भावे प्रयोग, कारण वाक्यात कर्म नाही. आणि भावे प्रयोगात कर्त्याला प्रत्यय असतो, कर्माला सुद्धा असतो, पण वाक्यात कर्म नाही, म्हणून अकर्मक भावे. पुढे जाऊ. जरी अंधाळी मी तरी तुला पाहते. अलंकार आलाय. मी जरी अंधाळी असले ना
तरी मी तुला पाहते. बघा मित्रांनो, इथं जरासा गंमत आहे. अन्योक्ती म्हणजे इतरांना उद्देशून बोलणे. लेखी बोले सुनई लागे अशी याची रचना असते अलंकाराची. अन्योक्ती याचं उत्तर नाही. अतिशयोक्ती म्हणजे एखादी संकल्पना आहे त्याच्यापेक्षा फुगवून सांगणे. आहे त्याच्यापेक्षा फुगवून सांगणे. श्लेष म्हणजे शब्दश्लेष किंवा अर्थश्लेष. एका शब्दाच्या जागी एकच शब्द दोन अर्थ व्यक्त करतो तेव्हा श्लेष अलंकार होत असतो. इथे आपला विरोधाभास अलंकार आहे. ठीक आहे, पाहिलं तर तशी ती आंधळी आहे तरी ती पाहण्याचं काम करते म्हणून हा विरोधाभास आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. धन्यवाद मित्रांनो. तुम्हाला माहिती आहे असे नवीन हा भाग क्रमांक 4 पाहिला आहे. उद्या याच वेळेला याच प्लॅटफॉर्मवर लव जावेंसोबत व्याकरणाच्या प्रश्नांसाठी भाग क्रमांक 5 पाहायला विसरू नका. संध्याकाळी ठीक 7:30 वाजता.